एक महत्त्वाची बातमी मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांकडून सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईतली ही घटना आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये उभ्या असलेल्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। मराठा मोर्चाच्या तरुणांनी सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे आणि यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातली ही घटना आहे। क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये ही गाडी उभी होती आणि मराठा क्रांती मोर्चाचे तरुण त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली आणि यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। मराठा आरक्षणासाठी एकीकडे लढा दिला जातोय, जरांगे पाटील उपोषण करतायत, तर त्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता गणवटे यांच्याकडून। काय अधिकची माहिती आहे? गुणरत्न सदावर्ते आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यातला वाद आहे, जो जुनाच वाद आहे। तर यावेळेला सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मराठा समाजाच्या विरोधात अनेक वक्तव्य आली होती। त्याचाच राग मनात धरून मराठा क्रांती मोर्चातील काही तरुणांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टावर इथल्या इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या त्यांच्या काही 2 गाड्या होत्या, त्या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। साधारण 2 ते 3 तरुण या व्हिडिओमध्ये गाड्या तोडफोड करत असताना दिसत आहेत। यातला जो प्रमुख व्यक्ती आहे तो म्हणजे मंगेश साबळे, हा गेवराई पायगा या गावचा सरपंच आहे, मराठा क्रांती मोर्चात कार्यरत आहे। त्याने सुद्धा या ठिकाणी जाऊन ही गाड्यांची तोडफोड केला असल्याचं समोर येत आहे। गुणरत्न सदावर्ते यांच्यावरचा जो काही मराठा समाजाचा राग आहे तो सुद्धा बाहेर निघताना पाहायला मिळतोय। त्यांच्या क्रिस्टल टावर इथल्या इमारतीखाली उभ्या असलेल्या गाड्यांची ही तोडफोड करण्यात आलेली आहे। मात्र ही तोडफोड सुरू असतानाच पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतला असल्याचं सुद्धा दिसतं आहे। या तरुणांवरती कारवाई होऊ शकते, मात्र या तरुणांनी आपला राग व्यक्त केलेला आहे आणि गाड्यांची तोडफोड केल्याचं समोर आलंय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण हे दृश्य पाहतोय, मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली, ही मुंबईतली घटना आहे। तर आपण पाहतोय, एक मराठा लाख मराठ्याचा घोषणा यावेळी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। मराठा क्रांती मोर्चाचे हे तरुण आहेत आणि त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। गुणरत्न सदावर्ते यांनी अनेकदा मराठा आरक्षणाविरोधात वक्तव्य केलेली आहे आणि त्याचाच राग मनामध्ये ठेवून मराठा क्रांती मोर्चाचे तरुण आक्रमक झाले आणि त्यांनी मुंबईतल्या क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते यांची गाडी उभी होती, त्या गाडीची त्यांनी तोडफोड केलेली आहे। यावेळी पोलिसांनी तिथे येऊन त्या तरुणांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे, हे आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळतंय। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता यांच्याकडे। दत्ता, अधिकचे काय अपडेट्स आहेत? पोलीस तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, सध्याचे काय अपडेट्स? खरं तर हे जे 2 तरुण आहेत ते गाडी तोडफोड करतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। मात्र ही क्रिस्टल टावर इमारती जी आहे ती गुणरत्न सदावर्ते याचं वास्तव्य असलेली इमारत आहे। या इमारतीखाली त्यांच्या ज्या 2 गाड्या उभ्या होत्या त्यातली एक टेम्पो ट्रॅव्हल बस आहे, त्या गाडीची सुद्धा सुरुवातीला तोडफोड करण्यात आली। त्यानंतर त्यांची दुसरी एक गाडी आहे, त्या गाडीची सुद्धा या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्यापासून सातत्याने मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिलेले आहेत। त्यांनी या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल केली होती आणि त्याच याचिकेमुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलेलं आहे, मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे, अशी सुद्धा भावना मराठा। अगदी तर आपण पाहतोय, गुणरत्न सदावर्ते यांच्या 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। मराठा मोर्चाचे तरुण त्या ठिकाणी पोहोचले, क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये त्यांच्या 2 गाड्या उभ्या होत्या आणि त्या 2 गाड्यांची तरुणांकडून तोडफोड करण्यात आली आहे। एक मराठा लाख मराठाचा जयघोष इथे करण्यात आलेला होता। या घोषणा देतच या 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये त्यांच्या 2 गाड्या उभ्या होत्या आणि यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे तरुण आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणा देत गुणरत्न सदावर्ते यांच्या 2 गाड्यांची तोडफोड केलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, यावेळी पोलीस सुद्धा आले होते आणि त्यांनी काही तरुणांना पकडलेलं आहे। मात्र हातामध्ये काठ्या घेत गुणरत्न सदावर्ते यांच्या 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या उभ्या होत्या आणि त्या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आपलं आंदोलन हे शांततेतच राहणार असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालेला आहे आणि मराठा क्रांती मोर्चाचे जे 2 तरुण होते त्यांनी आक्रमक होत गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केलेली आहे।
गुणरत्न सदावर्ते यांनी अनेकदा मराठा आरक्षणाच्या संदर्भात विरोधी वक्तव्य केलेली आहे आणि कदाचित त्याचाच राग मनामध्ये ठेवून मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी त्यांच्या 2 गाड्यांची तोडफोड केलेली आहे। मुंबईतल्या क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये त्यांच्या गाड्या उभ्या होत्या आणि त्यांच्या 2 गाड्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी तोडफोड केलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। हातामध्ये काठ्या घेऊन या गाड्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत। पोलीस सुद्धा पाहायला मिळतात। पोलिसांनी या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र तरी सुद्धा त्यांच्या गाड्या, गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत। मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केलेली आहे। त्यानंतर पोलीस इथे पोहोचले आणि त्यांनी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या तरुणांना पकडलेलं आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी इथे येत जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे। एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतल्या क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये उभ्या असलेल्या 2 गाड्यांची तोडफोड केलेली आहे। सध्या घटनास्थळी आपल्याला पोलीस पाहायला मिळतात, ते तिथे पोहोचलेले आहेत। नेमके मराठा क्रांती मोर्चाचे तरुण आक्रमक का झाले आणि त्यांनी गाड्यांची तोडफोड का केली हे तपासाअंती समोर येईल। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता घनवटे यांच्याकडे। दत्ता, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आज सकाळी साधारणपणे 6:45 वाजण्याच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चातले हे 3 तरुण जे आहेत ते गुणरत्न सदावर्ते राहत असलेल्या क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये गेलेले आहेत आणि या टावरच्या बाहेर ज्या काही त्यांच्या 2 गाड्या उभ्या होत्या त्या गाड्यांची तोडफोड जी आहे ती या तरुणांकडून करण्यात आलेली आहे। यामध्ये मंगेश साबळे हा गेवराई पारगा इथला जो सरपंच आहे, यापूर्वी त्यांनी स्वतःची गाडी जाळली होती। हा तरुण या ठिकाणी गेलेला आणि त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केली असल्याचं सध्याच्या या व्हिडिओमधून दिसत आहे। साधारणपणे 3 तरुण या ठिकाणी गाड्यांची तोडफोड करत असल्याचे दिसते। मराठा क्रांती मोर्चातले हे 3ही तरुण आहेत आणि त्यांनी ही तोडफोड केलेली आहे। खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, त्यामुळे संपूर्ण राज्यात मराठा समाजामध्ये रोष असल्याचं पाहायला मिळते आणि त्यातच गुणरत्न सदावर्ते हे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाहीत ही भूमिका सातत्याने सांगत असताना पाहायला मिळत आहे। त्याच रागातून या तरुणांनी तोडफोड केली असावी असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे। मराठा समाजाला सुरुवातीला जे आरक्षण मिळालं होतं ते आरक्षण गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकल्यामुळे ते गमवावं लागलं होतं। त्याचा सुद्धा राग मराठा समाजाच्या मनामध्ये होता। यापूर्वी सुद्धा कोर्टाच्या परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। आता दुसऱ्यांदा ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने पेट घेतला, मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी चिन्ह दिसत असतानाच गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही अशा स्वरूपाची भूमिका व्यक्त केली जात होती। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात सातत्याने मतं जी आहे ती व्यक्त केली जात होती। याचाच राग मनात धरून कुठेतरी या तरुणांनी ही तोडफोड केली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। गुणरत्न सदावर्ते यांच्या या ज्या 2 गाड्या आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या गाड्या पार्किंगमध्ये बाहेर उभा करण्यात आल्या होत्या। त्या गाड्यांवरती त्या तरुणांनी हल्ला केल्याचा दिसतो आणि ह्या ज्या गाड्या आहेत याची पूर्णपणे तोडफोड जी आहे ती या तरुणांनी केलेली आहे। या परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांचं संरक्षण देण्यात आलं होतं। ते पोलीस पहिल्यापासूनच या ठिकाणी होते। ही तोडफोड सुरू झाल्यानंतर पोलीस सुद्धा तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले आणि या 3ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे। मात्र या ठिकाणी ही सगळी तोडफोड करत असताना एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुद्धा दिल्या जात होत्या। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या रागातून या ठिकाणी हा हल्ला केला असल्याचं प्रथमदर्शनी आपल्याला जाणवत आहे। मराठा क्रांती मोर्चातील हे सगळे तरुण आहेत आणि त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरचा जो राग आहे तो गाड्यांवरती काढलेला पाहायला मिळतो आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे। या 3ही तरुणांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे तरुणांनी नेमकी ह्या गाड्यांची तोडफोड कशासाठी केली हे पोलीस तपासामधून समोर येईलच आणि त्याचबरोबर मराठा समाजाचा जो राग आहे तो पुन्हा एकदा रस्त्यावरती या ठिकाणी दिसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे 24 तारखेचा अल्टिमेटम संपलेला आहे, आरक्षण मिळालेलं नाही, तर दुसऱ्या बाजूला आंदोलन जे आहे ते संपूर्ण राज्यभरात तीव्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचा ती एक भाग म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची मुंबईतल्या क्रिस्टल टॉवर इथल्या घरी जाऊन तोडफोड करण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। तर आपण पाहतोय गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये उभ्या असलेल्या 2 गाड्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी तोडफोड केलेली आहे। यावेळी ते आक्रमक झाले होते। एक मराठा लाख मराठा अशी घोषणा सुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि अशा घोषणा देतच त्यांनी या गाड्यांची तोडफोड केलेली आहे। नेमकं यामध्ये काय कारण आहे हे तपासाअंती समोर येईलच। पोलिसांनी या तोडफोड करणाऱ्या तरुणांना ताब्यामध्ये सुद्धा घेतल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते। दरम्यान गुणरत्न सदावर्ते हे कायम मराठा आरक्षणाविरोधात वक्तव्य करतायत आणि कदाचित त्याचाच राग मनामध्ये ठेवून या मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी ही तोडफोड केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। तर
तर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत दत्ता कनवटे यांच्याकडे. दत्ता, आपण पाहतो एकीकडे जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आणि कायम त्यांनी शांततेतच आमचं जे पुढचा जो लढा आहे तो सुरू राहणार असं म्हटलेलं आहे. त्यांनी मराठा समाजाला एकत्र केलेलं आहे. तर दुसरीकडे आता आपण पाहतो ही आजची घटना, कसं पाहायचं या घटनेकडे? नक्कीच. खरं तर मनोज जरंगे यांनी सातत्याने मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलेलं आहे. मात्र खुद्द मनोज जरंगे यांचं सुद्धा आंदोलन सुरू होऊन आता 55 दिवसाचा कालावधी झालेला आहे. सरकारला त्यांनी जो काही 40 दिवसाचा कालावधी दिला होता तो 40 दिवसाचा कालावधी सुद्धा संपलेला आहे. साधारणपणे 42 दिवस होऊन गेलेले आहेत. मात्र अजूनही मराठा आरक्षण कसं मिळणार या संदर्भातली कुठलीही स्पष्टता सरकारच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेली नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि दिल्लीतील मोठ्या नेत्यांची बैठक सुद्धा रात्री पार पडणार होती. या बैठकीनंतर सुद्धा काय तोडगा निघालेला आहे किंवा निघणार आहे या संदर्भातली सुद्धा स्पष्टता आलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाज जो आहे तो आरक्षणासाठी विचलित होत असताना पाहायला मिळतो आहे. मनोज जरंगे यांनी सातत्याने शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलेलं आहे. मात्र अजूनही तरुण जे आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. साधारणपणे 4 ते 5 तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत, ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या 2 तरुणांचा समावेश आहे. औरंगाबादच्या 1, उस्मानाबादच्या 1, बीडच्या 1 अशा आत्महत्या सुद्धा या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आता हे जे आंदोलन आहे ते आक्रमक स्वरूपाचं होतं की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. कारण आज गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतल्या गाड्यांची जी काही तोडफोड झालेली आहे त्यातून मराठा समाजातील तरुण आक्रमक होत असताना पाहायला मिळत आहेत आणि एक तीव्र आंदोलन सुद्धा करण्याची या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे. क्रिस्टल टॉवर हे मुंबईतलं जे गुणरत्न सदावर्ते यांचं वास्तव्य असलेली इमारत आहे. या इमारतीच्या बाहेर ज्या त्यांच्या गाड्या उभ्या होत्या त्या गाड्या या ठिकाणची तोडफोड करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये सातत्याने जे वक्तव्य करतात त्याचा राग मनात धरून या तरुणांनी ही तोडफोड केली असं दिसतं आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावरचा राग जो होता तो गाड्या. अगदी दत्ता, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निवृत्ती यांच्याकडे. निवृत्ती, काय अधिकचे अपडेट्स आहेत सध्याचे? तर आपण पाहतोय गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतल्या गाड्यांचे तोडफोड करण्यात आलेली आहे. क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये त्यांच्या 2 गाड्या उभ्या होत्या आणि या 2 गाड्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी तोडफोड केली. दरम्यान यावर एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आक्रमक झालेत. सदावर्ते यांच्या वाहनांची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये पार्क केलेल्या सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मंगेश साबळे असं तोडफोड करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. आक्रमक कार्यकर्त्यांकडून 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. वाहनांची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर आपण पाहतोय मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या 2 गाड्यांची तोडफोड केलेली आहे. मुंबईतल्या क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते यांचं वास्तव्य आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या उभ्या होत्या आणि या 2 गाड्यांची तोडफोड मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी केलेली आहे. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता यांच्याकडे. दत्ता, आपण पाहतोय एकीकडे उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये गेलेले आहेत. या आरक्षणासंदर्भात त्यांना तोडगा काढायचा आणि असं असताना आता आपण पाहतोय मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी घोषणाबाजी केलेली आहे आणि तोडफोड सुद्धा केली सदावर्तेंच्या गाडीची. खरं तर गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची ही तोडफोड जी आहे ती मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक होत असल्याचं एक उदाहरण आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. राज्यभर सुद्धा मनोज जरंगे यांच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद जे आहे ते आपल्याला उमटताना पाहायला मिळाले आहेत. मात्र हे आंदोलन जे आहे ते आतापर्यंत शांततेच्या मार्गाने झालं होतं. मनोज जरंगे यांच्या आंदोलनावरती लाठीचार झाल्यानंतर काही प्रमाणात राज्यामध्ये हिंसा सुद्धा पाहायला मिळाली होती. मात्र ते आंदोलन त्यानंतरच्या काळात अत्यंत शांततेच्या मार्गाने सुरू होतं. जरंगे यांनी सरकारला 40 दिवसाचा कालावधी दिला होता. मात्र या 40 दिवसाच्या कालावधीमध्ये सरकारकडून आरक्षण देण्यासंदर्भात कुठलीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. त्यामुळे सुद्धा मराठा समाजामध्ये तरुण जे आहे ते आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे जे तरुण आहेत ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा या गावचे तरुण असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. मंगेश साबळे हा तरुण त्या गावचा सरपंच असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे आणि मराठा क्रांती मोर्चामध्ये तो सातत्याने क्रियाशील असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. हा सगळा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमधून त्यांचा जो एक
एक राग दिसतोय गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत या ठिकाणी तोडफोड सुरू असल्याचं सध्या समोर येत आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक सुद्धा झालेली आहे। त्या बैठकीनंतर मराठा आरक्षण मिळणार का या संदर्भातली सुद्धा माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळेल का नाही या कारणामुळे हे सगळे तरुण आक्रमक होत असताना पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हा सगळा राग जो आहे तो गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती निघताना पाहायला मिळतोय, कारण गुणरत्न सदावर्ते हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधामध्ये आहेत। त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सुद्धा टाकली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही ही भूमिका मांडली होती। सुप्रीम कोर्टातून आरक्षण रद्द झाल्यानंतर जेव्हा नव्याने मराठा आरक्षणासाठीचा हा लढा सुरू करण्यात आला होता, हा लढा सुरू झाल्यानंतर सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांनी सातत्याने वक्तव्य सुरू केली होती की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही। यातच त्यांनी राज्याच्या गृह सचिवांना, त्याचबरोबर संभाजीनगरच्या पोलीस महासंचालकांना आणि जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना सुद्धा पत्र लिहिलं होतं की मनोज जरंगे यांचं आंदोलन जे आहे ते हिंसक होऊ शकतं, त्यांच्या आंदोलनात हिंसा होऊ शकते, त्यामुळे त्यांचं आंदोलन थांबवण्यात यावं अशा स्वरूपाचं पत्र सुद्धा लिहिलं होतं। आणि त्यांचं म्हणणं होतं की मनोज जरंगे यांचं आंदोलन म्हणजे ही कोर्टाचा अवमान आहे अशा स्वरूपाचं पत्र लिहिलं होतं। त्यामुळे सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती मराठा तरुणांचा राग निर्माण झाला होता आणि याच रागातून गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती हल्ला होऊ शकतो अशी माहिती जी आहे ती यंत्रणांना मिळाली होती। त्यामुळेच गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे सातत्याने 12 ते 15 पोलिसांचा जो बंदोबस्त आहे, त्यांना 12 ते 15 पोलिसांचं संरक्षण त्यांच्या घरापाशी सुद्धा देण्यात आलं होतं। ते ज्या इमारतीमध्ये राहतात त्या इमारतीला सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि त्याच वेळेला या तरुणांनी त्यांच्या घराच्या बाहेरच्या काही गाड्या उभ्या होत्या, त्या गाड्यांची तोडफोड केलेली आहे। तोडफोड सुरू असतानाच त्यांच्या गुणरत्न सदावर्ते यांच्या घरापाशी बंदोबस्तावरती असलेले पोलीस धावत आले आणि या सगळ्या पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना आणि त्याचबरोबर जे गाड्यांची तोडफोड करणारे तरुण आहेत या तरुणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। या तरुणांवरती गुन्हा दाखल होऊ शकतो, त्यांच्या अटक सुद्धा केली जाऊ शकते। मात्र हा सगळा जो राग आहे तो या तरुणांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती काढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे। त्यांच्या घराच्या बाहेर आपल्याला व्हिडिओ दिसत असलेली जी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी आहे आणि आणखी एक गाडी आहे, या दोन्ही गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या दोन्ही आणि तीनही तरुणांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे ताब्यात घेतल्यानंतर चौकशी आणखी काय समोर होते, तरुणांनी कशासाठी हल्ला केला, कशासाठी गाड्यांची तोडफोड केली हे सुद्धा पोलीस तपासातून समोर येईल। मात्र सध्या जर आपण बघितलं तर या तरुणांनी गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावरचा राग व्यक्त करण्याचा सुद्धा हा प्रयत्न केलेला आहे। अगदी तर आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेकदा गुणरत्न सदावर्ते यांनी विरोधी भूमिका घेतलेली आहे, तसंच वक्तव्य सुद्धा केलेली आहेत आणि त्याचाच राग कदाचित मनामध्ये ठेवून या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा अंदाज वर्तवला जातोय। आपण ही दृश्य पाहतोय, मुंबईतल्या क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते यांचं वास्तव्य आहे आणि त्याच परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या 2 गाड्या उभ्या होत्या आणि त्याची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे।